Hello, friends, and welcome you all to the world of chemistry. I'm your chemistry teacher, Dr. Simantini Pati, and we are studying a chapter Introduction to Analytical Chemistry. Last lecture, we have studied various branches of chemistry, with that, various techniques and methods of analysis. And at this lecture, we are going to study in deep various quantitative and qualitative techniques. Chemical methods of qualitative analysis. What is exactly done in qualitative analysis and how these methods work that we are going to study now. नेमकं या क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय होतं आणि कोणकोणत्या मेथड स्टडी केल्या जातात तर एस्पेशली ड्राय मेथड आणि वेट मेथड यामध्ये वापरल्या जातात. आता बघा नावच आहे, नावावरून आपल्या लक्षात येत आहे ड्राय मेथड. ड्राय, the method in which given sample is taken as it or given sample is taken dry. जे सॅम्पल आपल्याला दिलेलं आहे अनालिसिस करण्यासाठी ते तसंच्या तसं ड्राय आपण वापरतो आणि ती मेथड म्हटली जाते ड्राय मेथड. आता एक्झॅक्टली ह्या ड्राय मेथड मध्ये काय होतं तर स्पेसिफिकली प्रिलिमिनरी टेस्ट ज्या आहेत म्हणजेच प्राथमिक चाचण्या या फक्त ड्राय मेथडने घेतल्या जातात. तर यामध्ये मग असेल इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस असेल तर त्या ठिकाणी नेचर चेक करणं, कलर चेक करणं, म्हणजेच कलर कसा आहे, नेचर कसं आहे, त्याची सोल्युबिलिटी कशी, वेदर इट इज सोल्युबल ऑर इनसोल्युबल इन वॉटर, दॅट वी चेक देअर इन ड्राय मेथड. आणि पुढचं आहे बघा वेट मेथड. नावच आहे पुन्हा वेट, जिथे जो सॅम्पल आपल्याला दिलेला आहे तो वेट कंडिशन मध्ये घ्यायचा आहे. म्हणजे गिव्हन सॅम्पल जो आहे तो सॅम्पल आपल्याला एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये घेऊन त्याच्यामध्ये वॉटर ऍड करून त्याचं एक्वियस सोल्युशन तयार करायचंय किंवा ओरिजिनल सोल्युशन तयार करायचंय आणि मग त्या ओरिजिनल सोल्युशनची आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. त्या वेट मेथड जी आहे ती वेट मेथड मध्ये आपण खूप साऱ्या टेस्ट घेत असतो आणि या टेस्ट वरून आपण रिझल्ट काढत असतो. Dry method gives us only preliminary idea about the presence of elements, while or ions or radicals, while this wet test gives us confirmation about the presence of radicals, whether which cation or anion is 100% present there in that sample, it is given by this wet method. By the wet method, in which the sample under test is first dissolved and then analyzed to determine its composition. जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे आधी सॅम्पल काय केला जातो तर डिझॉल्व केला जातो. आणि आपल्याला माहिती वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. वॉटरमध्ये पाण्यामध्ये मॅक्झिमम कंपाऊंड्स मॅक्झिमम सॉल्ट हे डिझॉल्व होतात आणि म्हणूनच जास्तीत जास्त सोल्युशन्स बनवण्यासाठी वॉटर सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातो. इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये सुद्धा वॉटर आपण घेतो आणि त्याच्यामध्ये डिझॉल्व करून तो सॅम्पल फर्दर टेस्टसाठी वापरला जातो. द ड्राय मेथड इज युजली यूज ॲज प्रिलिमिनरी टेस्ट इन द क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आणि मग आधीच सांगितलं त्याप्रमाणे इथे टेस्ट कुठल्या घेतल्या जातात, कलर कसा आहे, वेदर इट इज व्हाईट और colorless or having any specific color, how its nature is, whether it is amorphous or crystalline, amorphous आणि क्रिस्टलाइन हे सुद्धा आपण आता यावर्षी स्टडी करणार आहोत. क्रिस्टलाइन सबस्टन्स हॅव corners or has a specific arrangement of the molecules or atoms present in it. आणि म्हणूनच इट हॅज शार्प कट्स. त्याचं म्हणूनच हातांवर घेऊन जर बोटांच्या चिमटीमध्ये पकडून जर आपण त्याला थोडं रब केलं तर आपल्या लक्षात येतं की त्याचे कॉर्नर्स आपल्या हातांना लागतात. जसं घरातलं साधं मीठ कॉमन सॉल्ट जर आपण बोटांवर घेऊन रगडून पाहिलं तर आपल्याला जाणवतं ते हाताला खरखरीत लागतं. दॅट मीन्स इट्स नेचर इज क्रिस्टलाइन. आणि
ॲमॉर्फस नेचर, जसं पीठ आहे किंवा टॅल्कम पावडर आहे, ही हातांवर घेतल्यानंतर सॉफ्ट लागते. तिचे एजेस शार्प लागत नाही. तर ते असतं ॲमॉर्फस नेचर. अशा प्रकारे आपण प्रिलिमिनरी टेस्टमध्ये आपल्याला जे सॅम्पल दिलेलं आहे त्याचं नेचर डिटरमाइन करू शकतो. आणि त्याचबरोबर सोल्युबिलिटी, वेदर इट इज वॉटर सोल्युबल ऑर नॉट, हे पाहण्यासाठी थोडंसं कंपाऊंड, थोडंसं सॅम्पल आपण टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन त्यामध्ये वॉटर ॲड करून पाहू. आणि झालंच तर इट इज सोल्युबल इन वॉटर, अँड इफ इट इज नॉट सोल्युबल इन वॉटर देन वी से दॅट इट इज इनसोल्युबल इन वॉटर. अशा प्रकारे आपण ड्राय टेस्ट किंवा प्रिलिमिनरी टेस्ट. The semi-micro qualitative analysis is carried out using apparatus such as test tube, beaker, evaporating dish, crucible, spot plate, watch glass, wire gauze, water bath, burner, blowpipe, pair of tongues, centrifuge, etc. सेमी मायक्रो अनालिसिस जे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केला बघा, की जेव्हा आपल्याला क्वालिटी चेक करायची आहे एखाद्या बल्क प्रॉडक्टची, तेव्हा तो पूर्ण बल्क प्रॉडक्ट आपण टेस्टिंगसाठी वापरत नाही, तर त्यापैकी थोडासा प्रॉडक्ट काही ग्रॅम्समध्ये, काही ml मध्ये आपण यूज करतो, तो वापरतो, त्याच्यावर टेस्ट करतो व्हेरियस आणि त्यातून रिझल्ट काढतो. त्याला म्हटलं जातं सेमी मायक्रो क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आणि लॅबमध्ये आपण काय करत असतो तर वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करतो, वेगवेगळ्या टेस्ट करतो, अनालिसिस करतो आणि यासाठी हे सर्व ॲपरेटस आपण वापरतो. ॲक्च्युअली स्टँडर्ड 11th म्हणूनच फर्स्ट एक्सपेरिमेंट असतो इंट्रोडक्शन टू लॅबोरेटरी ॲपरेटस. म्हणजेच लॅबोरेटरीमध्ये फ्रॉम 11th स्टँडर्ड वी आर गोइंग टू यूज व्हेरियस ॲपरेटस. आणि मग त्यांचं इंट्रोडक्शन, व्हाय अँड हाऊ दे आर यूज इन लॅबोरेटरी, that we study there in that first experiment. आणि हे ॲपरेटस जे अनालिसिस साठी वापरले जातात हे इथे दिलेले आहेत. The qualitative analysis of organic and inorganic compounds involve different types of test. ऑर्गॅनिक टेस्ट साठी वेगळ्या टेस्ट असतील तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड साठी वेगळ्या टेस्ट असतात. The majority of organic compounds are composed of relatively small number of elements. The most important ones are, जेव्हा आपण एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्टडी करतो, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं अनालिसिस करायचं असेल तर तिथे काही लिमिटेशन्स आहेत. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आपण प्रेझेन्स कुणाचा डिटरमाइन करतो तर फक्त काही स्पेसिफिक एलिमेंट्सचा, जसं कार्बन असेल, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, फॉस्फरस एक्सेट्रा. यांचा प्रेझेन्स एलिमेंटल अनालिसिसद्वारे आपण स्टडी करतो. Elementary qualitative analysis is concerned with detection of presence of these elements. हे एलिमेंट्स त्या कंपाऊंड मध्ये जे आपल्याला सॅम्पल आपण स्टडीसाठी घेतलेला आहे त्यामध्ये प्रेझेंट आहेत की नाही, इतकं आपण या ठिकाणी फक्त स्टडी करतो. The identification of an organic compound also involve tests such as, जसं आपण पाहिलं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन वगैरे टेस्ट होणार आहे. त्याचबरोबर ऑर्गॅनिक कंपाऊंड जर दिलेला असेल तर त्याचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस करताना आपण फंक्शनल ग्रुप डिटेक्ट करतो. Therefore, detection of functional group is main in organic qualitative analysis of the compound, and with that determination of melting or boiling point. हे दोन टेस्ट आपण त्या ठिकाणी घेतो. मग की फंक्शनल ग्रुप कुठला आहे नेमका ते चेक करतो. Whether carboxylic acid or phenol or aldehyde or ketone present is there, and what is the melting or boiling point of the sample, हे आपण या ठिकाणी टेस्ट करतो. आणि त्याच ठिकाणी जर इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस करायचं असेल तर इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस इन्व्हॉल्व्ह डिटेक्ट लाईक डिटेक्शन ऑफ कटायनिक अँड अनायनिक स्पीसीज. आधीच सांगितलं होतं बघा, त्याचप्रमाणे जेव्हा एखादा मॉलिक्यूल, एखादा कंपाऊंड तयार होतो तेव्हा त्यामध्ये काही रॅडिकल्स असतात. पॉझिटिव्हली चार्ज रॅडिकल्स आर कॉल्ड एज कटायन्स, निगेटिव्हली चार्ज रॅडिकल्स आर कॉल्ड एज अनायन्स. आणि हे कटायन आणि अनायन त्या सॅम्पल मध्ये नेमके कोणकोणते यांचा स्टडी आपण डिटेक्शनने करत असतो.
आणि मग डिटेक्शन ऑफ कटायनिक अँड अनायनिक स्पीसीज मध्ये आपण प्रिलिमिनरी टेस्ट करू, मग वेट टेस्ट करू, मग कन्फर्मेटरी टेस्ट करू आणि फायनली आपण त्यातून कन्फर्म करू विच स्पेसिफिक cation or and anion is present there in the given sample. And then confirmation of cationic and anionic species or basic or acidic radicals in them. जे आधीच सांगितलं त्याचप्रमाणे डिटेक्शन करतो कोणता कटायन किंवा कोणता अनायन किंवा कोणता बेसिक आणि ऍसिडिक रॅडिकल प्रेझेंट आहे. त्यानंतर त्यासाठी ज्या ग्रुपमध्ये प्रेझेंट आहे त्या ग्रुपचं डिटेक्शनही करू आपण आणि त्यानंतर कन्फर्मेशन करतो आपण. आणि कन्फर्मेशन करण्यासाठी कन्फर्मेटरी टेस्ट किंवा सीटी घेतली जाते आणि तिथून कन्फर्म केलं जातं की स्पेसिफिक बेसिक रॅडिकल किंवा कटायन आणि ऍसिडिक रॅडिकल किंवा अनायन कोणता प्रेझेंट आहे तो आपण त्या ठिकाणी सांगतो आणि त्या कंपाऊंडचं मग त्यावरून नाव डिसाईड करतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या सॅम्पल मध्ये NH4+ आयनसाठी प्रायमरी टेस्ट म्हणजेच प्रिलिमिनरी टेस्ट किंवा ड्राय टेस्ट मध्ये सुद्धा तो प्रेझेंट आलेला आहे आणि वेट टेस्ट मध्ये सुद्धा NH4+ म्हणजेच अमोनियम आयन साठीच्या टेस्ट आपल्याला पॉझिटिव्ह मिळत आहे. त्याची सीटी सुद्धा पॉझिटिव्ह मिळाली. त्या ठिकाणी आपण म्हणू की नक्की दिलेल्या सॅम्पल मध्ये NH4+ हा बेसिक रॅडिकल किंवा कटायन प्रेझेंट आहे. इन द सेम वे क्लोराईड साठी जर आपल्याला ड्राय टेस्ट मध्ये त्याचबरोबर वेट टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह टेस्ट आल्या, सीटी सुद्धा पॉझिटिव्ह मिळाली आपल्याला, तर आपण म्हणतो तिथे की क्लोराईड इज प्रेझेंट आहे. अँड देअरफॉर नेम ऑफ द कंपाऊंड इज अमोनियम क्लोराईड. NH4+ आयन मिळाला आपल्याला कटायन आणि Cl- आयन मिळाला अनायन. अँड देअरफॉर NH4+ Cl- दॅट इज NH4Cl अमोनियम क्लोराईड. अशा प्रकारे आपण इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिसही करतो. देन केमिकल मेथड्स ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. वेगवेगळ्या ज्या केमिकल मेथड्स आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस साठी वापरतो त्या क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन्व्हॉल्व्स मेथड्स सच ॲज डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज कन्स्टिट्युएंट एलिमेंट. किती पर्सेंट मध्ये तो कन्स्टिट्युएंट एलिमेंट प्रेझेंट आहे ते तिथे काढलं जाईल. त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ नोन कंपाऊंड इन द गिव्हन सॅम्पल. हे सर्व आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये बघू. आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ सिंपल inorganic compounds involve methods based on decomposition reaction and progress of reaction between two solutions till its completion. आणि त्यावरूनच मग त्यांचे टाइप्स होतात ग्रॅव्हमेट्रिक अनालिसिस आणि टायट्रोमेट्रिक और व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. ग्रॅव्हमेट्रिक अनालिसिस कोणाला म्हणायचं मग, तर ज्यामध्ये डिकम्पोजिशन रिएक्शन केली जाते, जिथे प्रेसिपिटेट मिळतो आणि प्रेसिपिटेट मधून आपण सेपरेशन करतो, ड्राईंग करतो कंपाऊंडचा आणि त्यावरून आपण रिझल्ट काढतो की किती कंपाऊंड आपल्याला मिळाला. दॅट इज डिकम्पोजिशन रिएक्शन ही होते मग ग्रॅव्हमेट्रिक अनालिसिस मध्ये. तर व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस मध्ये आपण करतो टायट्रेशन. टायट्रेशन साठी ब्युरेट पिपेट वगैरे वापरू, एंड पॉइंट काढू, ऍसिड बेस मधलं रिएक्शन करून त्याला म्हटलं जातं टायट्रोमेट्रिक किंवा व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. The quantitative analytical methods involve measurement of quantities such as mass and volume by means of some equipment or apparatus such as weighing machine, burette. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये साठी आपण वेइंग मशीन किंवा ब्युरेट, बीकर हे सर्व आपण त्या ठिकाणी वापरतो. आता ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस आणि टायट्रोमेट्रिक अनालिसिस हे फिगरसह आपण पाहतोय तिथे. ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस साठी काही डायग्राम्स आपल्याला दिलेले, काही फिगर्स दिले, काही फोटोज दिलेले, फोटोग्राफ जे आपण एक्सपेरिमेंट करतो लॅब मध्ये त्यांचे. बचनर फनेल वापरून हा एक्सपेरिमेंट इथे केलेला दाखवलेला आहे. आणि त्याचबरोबर पुढचा एक्सपेरिमेंट आहे तो सिंपल ब्युरेट आणि फनेल वापरून केलेला आहे. सॉलिड्स आर फिल्टर्ड आउट ऑफ द लिक्विड विच इज कलेक्टेड इन द बीकर. बीकर मध्ये जे आपल्याला सॉलिड तयार झालेला आहे तो प्रेसिपिटेट त्याचा काढून
फिल्टर आउट करायचंय, फिल्ट्रेट काढायचंय वेगळं आणि प्रेसिपिटेट वेगळा करायचंय, सेपरेशन करायचंय, हे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस मध्ये होतं. What exactly this gravimetric analysis is and what involved in this gravimetric analysis that we study now. Gravimetric analysis measures the weight or concentration of a solid that has either formed from the precipitate or dissolved in a liquid. आपल्याला जो कॉन्सन्ट्रेशन आहे, जो सॉलिड आहे, जो डिझॉल्व केलेला आहे, त्याचा प्रेसिपिटेट आपल्याला त्या ठिकाणी त्याचं वेट नेमकं किती हे फाइंड आउट करायचं. द मास ऑफ द लिक्विड इज रेकॉर्डेड बिफोर अंडरगोईंग रिएक्शन. फॉर द प्रेसिपिटेट रिएजंट इज ॲडेड अंटिल द प्रेसिपिटेट स्टॉप्स फॉर्मिंग. पूर्ण प्रोसेस दिलेली बघा ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिससाठी. सारखी सारखी प्रोसेस वाचल्यानंतर सुद्धा आपल्याला नेमकं अनालिसिस कसं केलं जातं हे लक्षात येतं. The precipitate is then dried and weighed to determine the chemical concentration in the liquid. ते लिक्विड आपण मिक्स केलेलं आहे, सॉलिड लिक्विड मध्ये मिक्स करून लिक्विड सोल्युशन तयार केलंय, परंतु त्यामध्ये प्रेसिपिटेट आहे. हा प्रेसिपिटेट त्यानंतर जेव्हा तयार होणं पूर्णपणे थांबतं तेव्हा तो प्रेसिपिटेट आपण फिल्टर करून फिल्टर पेपरवर काढला जातो आणि तो प्रेसिपिटेट ड्राय केला जातो आणि पूर्णपणे प्रेसिपिटेट ड्राय झाल्यानंतर त्याचं वेट डिटरमाइन केलं जातं. फॉर अ डिझॉल्व्ड सबस्टन्स द लिक्विड कॅन बी फिल्टर्ड अंटिल द सॉलिड्स आर रिमूव्ह और बॉईल अंटिल ऑल द लिक्विड इव्हॅपोरेट. The solids are left alone until completely dried and then weighed to determine its concentration. Evaporating all the liquid is more common approach. यामध्ये सर्वात महत्वाचं असतं की ते प्रेसिपिटेट मधलं पूर्णपणे जे लिक्विड आहे ते पूर्णपणे लेफ्ट आउट होणं, निघून जाणं. पूर्णपणे लिक्विड निघून गेल्यानंतर तो प्रेसिपिटेट कम्प्लीट ड्राय झाल्यानंतरच आपल्याला त्याचं वेट घ्यायचंय आणि कॉन्सन्ट्रेशन त्या सॉलिडचं आपल्याला डिटरमाइन करायचं. जेव्हा सिंपल फिल्ट्रेशन मेथडने सॅम्पल आणि प्रेसिपिटेट हा वेगळा होत नाही, प्रेसिपिटेट आणि फिल्ट्रेट वेगळं होत नाही, त्यावेळी आपण यूज करतो दिस बचनर फनेल. त्यावेळी ह्या बचनर फनेलचा उपयोग केला जातो. अदरवाईज वी यूज दिस सिंपल काइंड ऑफ फनेल फॉर सेपरेशन ऑफ प्रेसिपिटेट अँड फिल्ट्रेट. फिल्ट्रेट आणि प्रेसिपिटेट काढण्यासाठी वेगळं करण्यासाठी आपण नाहीतर याप्रमाणे साध्या फनेलचा उपयोग लॅबोरेटरीमध्ये करतो. दिस इज द मेथड ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. And next one is titrometric or volumetric analysis. Titrometric or volumetric analysis is the process of reaction between two solutions till its completion. दोन सोल्युशन मध्ये पूर्णपणे कम्प्लिशन रिएक्शनची होईपर्यंत जी रिएक्शन केली जाते दॅट इज व्हॉल्युमेट्रिक और टायट्रीमेट्रिक अनालिसिस. यामध्ये केलं जातं महत्वाचे टायट्रेशन. Titration is called volumetric analysis since it relies on volume measurements to determine the quantity of a chemical. केमिकलची क्वांटिटी डिटरमाइन करण्यासाठी म्हणजे एक प्रकारचं केमिकल आपण यूज करतो स्पेसिफिक अमाऊंटचं, त्याला न्यूट्रलाइज करायसाठी दुसऱ्या प्रकारचं केमिकल नेमकं किती वापरलं जातं ते आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करतो. ऍसिड बेस टायट्रेशन असेल साधं तर ऍसिड बेस साठी बेस आपल्याला ब्युरेट मध्ये दिलेला असेल तर ऍसिड आपल्याला कोनिकल फ्लास्क मध्ये दिलेला असेल. आता हे आपण लॅबमध्ये रिएक्शन करतो आणि पुढच्या स्लाइडवर आपल्याला ती डायग्राम सुद्धा आपल्याला तो फोटोग्राफ सुद्धा दिलेला आहे ज्याच्यावरनं ही प्रोसेस मी पुन्हा एक्सप्लेन करणार आहे. अ रिएजंट with a known volume and concentration is added to the solution with an unknown substance and concentration. काय म्हटलंय बघा, अ रिएजंट विथ नोन व्हॉल्यूम अँड कॉन्सन्ट्रेशन. ज्याचा व्हॉल्यूम नोन आहे, आपल्याला माहिती हा आपण काही स्पेसिफिक ml घेतलाय. 11th ला आपण जेव्हा टायट्रेशन करतो आपण 10 ml ऑफ द लिक्विड घेतो,
म्हणजेच आपल्याला नोन कॉन्सन्ट्रेशन किती, नोन व्हॉल्यूम किती असतो त्या ठिकाणी 10 ml. ते आपण घेतो टायट्रेशन फ्लास्कमध्ये छोट्या. अँड कॉन्सन्ट्रेशन इज ॲडेड, नोन व्हॉल्यूम अँड नोन कॉन्सन्ट्रेशन. त्याचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा आपल्याला माहिती असतं. स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशनचं ते सोल्युशन आपण तयार केलेलं आहे आणि ते सोल्युशन ऍसिडचं सोल्युशन आपण त्या ठिकाणी घेतो. The amount of reagent required for a change to occur is proportional to the amount of unknown substance. आणि मग हे प्रपोर्शन सारखं आहे की नाही हे आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करतो. This reveals the amount of unknown substance present. आणि याच्यावरून आपल्याला नेमका अननोन सबस्टन्स किती लागला, मग त्यावरून त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल हे आपण फाइंड आउट करतो. If no visible change is present, an indicator is added to the solution. आणि जर दोघही कलरलेस असतील आणि आपल्याला तिथे चेंज फाइंड आउट करता येत नसेल किंवा आपल्याला कळत नसेल वेदर द चेंज इज फॉर्म इज देअर ऑर नॉट, त्यावेळी आपण वापरतो मग इंडिकेटर. इंडिकेटर, गाडीला इंडिकेटर असतो की नाही, तो इंडिकेटर सांगतो आपल्याला कोणत्या मागच्या किंवा पुढच्याला की आपली गाडी किंवा आपण कोणत्या साईडला वळणार आहोत. अगदी त्याचप्रमाणे ऍसिड बेस टायट्रेशन मधला हा इंडिकेटर सांगत असतो, इंडिकेट करत असतो वेदर द रिएक्शन इज कम्प्लिटेड ऑर नॉट, आणि कुठे आपल्याला थांबायचं रिएक्शन करताना. दॅट इंडिकेटेड बाय धिस इंडिकेटर. The indicator changes color based on the pH of the solution. सोल्युशनचा pH, according to the pH of the solution, इंडिकेटरचा कलर चेंज होत असतो. नॉर्मली ऍसिड बेस टायट्रेशन साठी आपण लॅबमध्ये फेनोल्फथॅलीन इंडिकेटर वापरतो. The exact point where the color change occurs is called the end point. Since the color change can occur very suddenly, it is important to be extremely precise with all measurements. जिथे कलर चेंज होतो तिथेच आपल्याला लगेच थांबायचंय आणि म्हणूनच त्यासाठी ही रिएक्शन करताना किंवा टायट्रेशन करताना प्रिसाइज असणं म्हणजे एक्झॅक्टनेस असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच टायट्रेशनची रिएक्शन ही आपण ड्रॉप वाईज ऍडिशनने करतो. एक एक ड्रॉप टाकून त्या ठिकाणी थांबतो, टायट्रेशन फ्लॅश शेक करत जातो आणि ऑब्झर्वेशन करतो. या प्रकारे ती रिएक्शन होत असते. टायट्रोमेट्रिक और व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस साठी जे आपण टायट्रेशन सांगितलंय बघा, त्या टायट्रेशन साठीचा सेटअप इथे दिलेला आहे. ऍसिड बेस टायट्रेशन इथे दाखवलेलं आहे. ब्युरेट मध्ये घेतलेला आहे बेस ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन आणि ऍसिड ऑफ अननोन कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी तिथे आपल्याला घेतलेलं. ऍसिड आहे, बेस आहे, दोघंही दिलेलं आहे आणि त्यावरून त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि व्हॉट अमाउंट ऑफ एक्झॅक्टली ऍसिड अँड बेस आर यूज देअर फॉर द एंड पॉइंट और फॉर न्यूट्रलायझेशन दॅट वी स्टडी हिअर. व्हॉट एक्झॅक्टली इज टायट्रेशन इज. तर टायट्रेशन मध्ये आपण काय करतो तर ऍसिड आणि बेस एकमेकांशी रिॲक्ट करतो आणि आपल्याला माहिती ऍसिड आणि बेस रिॲक्ट झाले की तो न्यूट्रलायझेशनचा पॉइंट येतो. न्यूट्रलायझेशन होत असताना काय होतं एक्झॅक्टली तर ऍसिड बेस रिॲक्ट विथ इच अदर टू फॉर्म वॉटर, सॉल्ट अँड वॉटर. आणि हीच जी रिॲक्शन आहे ही इथे टायट्रेशन मध्ये सुद्धा होत असते. टायट्रेशन मध्ये म्हणूनच आपल्याला कुठे थांबायचे हे आपल्याला हे ऍसिड बेस टायट्रेशन मध्ये इंडिकेटर इंडिकेट करतो. फ्रेंड्स, नाउ वी विल स्टॉप हिअर. इथे आपण थांबूया आणि पुढचे जी काही मेथड्स आहे, पुढचे जे टेक्निक्स आपण यूज करू क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस साठी, ते सर्व आपण स्टडी करू आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन, थँक्स अँड हॅव अ नाईस टाइम.